नमस्कार. माझ्या सर्व व्ह्युअर्सला माझा आदरपूर्ण प्रेमपूर्वक नमस्कार. आज एंजल्स ब्रह्मांडीय शक्ती आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात आपण पाहणार आहोत. आजची ऊर्जा काय आहे, आजच्या दिवसभरासाठी आपल्याला एंजल्स काय मार्गदर्शन करतात पाहूयात. तुमच्या मनात जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे आपण एंजल्सकडे मागूयात. एंजल्स आपल्याला नक्कीच उत्तर देतील. प्लीज एंजल्स गाईड मी. संपूर्ण ब्रह्मांडीय शक्ती, दैवी शक्ती, ज्या आराध्य देवतेवर तुमचा विश्वास आहे त्या आराध्यांना आपण प्रश्न विचारूया. ते आराध्य तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत, तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत, आजच्या दिवसासाठी त्यांचं काय मार्गदर्शन असणार आहे. एंजल्स आपल्याला काय आन्सर देणार आहे पाहूया. सकारात्मक ऊर्जा घेत रहा, रीडिंग पाहत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. प्लीज एंजल्स गाईड मी. रिकव्हरी. आज रिकव्हरीचं कार्ड आलेलं आहे. रोज लेट गो करायला सांगतात एंजल्स. ठीक आहे, 3 दिवस ती एनर्जी होती की लेट गो करा, सोडून द्या, रिकवर होत आहे. खूप छान एनर्जी आहे आजची. Perfect timing. In the near future, look for a sign. Okay. Ask for help from others. Get more information. If you believe. Helpful people. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. मेडिटेशनचं कार्ड आलेलं आहे, त्याच्यामुळेच हे रिकव्हरीचं कार्ड त्याच्यासाठीच बहुतेक आलेलं आहे कदाचित. मेडिटेशनमधून तुम्ही खूप छान तुमची रिकव्हरी करू शकता. पीसफुल रिझोल्यूशन. लिसन टू युअर इंट्युशन. डोंट स्टॉप. There's something better. आज बरेचसे कार्ड्स आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप छान एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स टेक ॲक्शन. कॉम्प्रोमाइज. हे कार्ड काल पण आलं होतं कॉम्प्रोमाइजचं. ओके. कॉम्प्रोमाइज ही अशी गोष्ट आहे की ते सगळेच करत असतात. तुम्ही, मी, आपल्याला करावंच लागतं कॉम्प्रोमाइज आणि ते केलंही पाहिजे. जर आपल्या भल्यासाठी ते असेल, आपल्या सकारात्मक ऊर्जेसाठी, आपल्या प्रगतीसाठी जर ते महत्त्वाचं योग्य असेल तर कॉम्प्रोमाइज कधी पण चांगलं. कार्ड तुम्हाला दिसत असतील. आज सगळे कार्ड्स दिसत आहेत का माहीत नाही. आजची एनर्जी 3 दिवसापेक्षा आजची एनर्जी थोडीशी वेगळी आहे, पॉझिटिव्ह आहे, वेगळी आहे. पण आज बरेचसे कार्ड्स आलेले आहेत. बरं, ठीक आहे. आज आपल्याला एंजल्स काय सांगू इच्छितात की जसं मी तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा. आज मेडिटेशनच्या ह्याच्यावर बरेचसे कार्ड्स आले आहेत. थोडंसं मेडिटेशन तुमचं उत्तर तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. मेडिटेशनच्या थ्रू तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते ऐकायचे. एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण
ते जनाचं ऐकता ऐकता आपल्याला अशा बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी कळून जातात, ज्या कदाचित आपण विचार करताना आपल्या घाईगडबडीमध्ये किंवा आपल्या मनात झालेल्या अनेक विचारांच्या गर्दीमुळे आपल्याला ते विचार सुचत नाहीत किंवा ते पटकन आपल्या डोळ्यासमोर येत नाही. ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीच्या तोंडून ऐकतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, अरे हे मला का नाही सुचलं, इतकी साधी गोष्ट माझ्या का नाही लक्षात आली. तुमच्या पण आयुष्यात कधीतरी असं झालं असेल किंवा होत असेल. तर आजची एनर्जी अशी आहे की आज कशीही परिस्थिती असली तरी कायम पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक ऊर्जेने पुढे चालत राहा. कुठल्याही परिस्थितीत थांबून चालणार नाही. जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला थांबून चालणारच नाही. तुमच्यासाठी खूप काही सुंदर संधी, काही नवीन आणि आत्ता जे तुमचं इन प्रेझेंट वर्तमान तुमचं आत्ता चालू आहे त्यापेक्षाही खूप सुंदर असा भविष्यकाळ तुमची वाट बघतोय. त्यासाठी तुम्ही अजिबातच थांबलं नाही पाहिजे. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. थोडंसं मेडिटेशन म्हणजे इंट्युशन पॉवर. आपलं मन आपल्याला सांगत असतं. कधीकधी आपलं मन एक सांगतं, आपण करतो वेगळं. मी असं नाही म्हणत की सगळंच मनाचं ऐका, पण तरीही आतला जो आवाज येतो ज्याला आपण सिक्स सेन्स म्हणतो, हा प्रत्येकाजवळ असतोच. तर आजच्या रीडिंगमध्ये हे आलं आहे की मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. अशा शांत ह्याच्यात स्वतःसाठी एक 10 मिनटं द्या. सुंदर जिथे तुम्हाला आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात किंवा कुठल्याही एकांत ठिकाणी, जास्त नाही पण एक फक्त 10 मिनटं स्वतःसाठी द्या. आणि मेडिटेशन म्हणजे काय असतं, शांत, एकदम शांत ठिकाणी की जिथे आपण स्वतःलाही हरवून जाऊ. तुमच्या आवडीचं म्युझिक, एखादं गाणं किंवा काही जे मेडिटेशन्सचे म्युझिक असतात हल्ली, जसं की मी रीडिंग करताना माझं ओम चॅन्टिंग आणि ऑलवेज माझं दिवसभर जास्तीत जास्त ओम चॅन्टिंग चालू असतं. कारण त्याच्यातून खूप छान सकारात्मक ऊर्जा मिळते, मनाला एक शांतता मिळते. आणि ज्यावेळेस मन स्थिर असतं, मन शांत राहतं, डोकं आपलं शांत राहतं, त्यावेळेस ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर हा एक भाग सांगितला. इतकं सांगण्याचं कारण आज की जास्त करून तेच आज कार्ड्स आलेले आहेत. रिकव्हरी, मेडिटेशन, तुमची इंट्युशन्स पॉवर, तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकायचा आहे. हे कधी होतं, ज्यावेळेस आपण एकाग्र होतो. म्हणतो ना, आत्मा आणि परमात्मा यांचं ज्यावेळेस मिलन होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याला आवाज देता, आत्मा तुमचा आतून तुम्ही ज्यावेळेस परमात्म्याशी कनेक्ट होता, निसर्गाबरोबर कनेक्ट होता, त्यावेळेस तुमचा सिक्स सेन्स तुम्हाला ऐकायला येतो. तुम्हाला तुमचा आतला आवाज स्पष्टपणे कळतो, ऐकू येतो. यासाठीच मेडिटेशन असतं. तर नक्की करा, तुमचा आतला आवाज ऐका. आणि परत आज एक गोष्ट आलेली आहे की प्रत्येक गोष्ट आपण एकटं नाही करू शकत, त्याच्यासाठी साथ हवी असते, नाही का. म्हणजे उद्दिष्ट, आपण असं म्हणतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर आहे, आपण आपलं काम स्वतः केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही, हे अगदी बरोबर आहे. पण त्यासाठी इतर लोकांची मदत घेणं, मग ती कशीही असे ना, म्हणजे वैचारिक देवाणघेवाण, तुम्हाला माहिती काढली पाहिजे आजूबाजूच्या लोकांकडून, जे तुम्ही काम करताय, जे तुम्हाला काम करायचं आहे त्या संदर्भात. विद्यार्थी असतील तर तुमच्या शिक्षणाच्या संदर्भात. हे रीडिंग प्रत्येकाने आपापल्या प्रश्नानुसार पाहावे की ज्या फील्डमध्ये पुढे जायचं आहे, ज्या एका विषयाविषयी, कामाच्या संदर्भात, एखाद्या व्यवसायाच्या संदर्भात, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही ज्याविषयी हे प्रेडिक्शन बघता, आज त्याचं उत्तर असं आलेलं आहे की मेडिटेशन करा. तुमच्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. न थांबता, न थकता कार्यरत राहा. लोकांकडून योग्य ती माहिती गोळा करा त्याबद्दलची.
लोकांची मदत घ्या आणि विश्वास ठेवा. खूप छान कार्ड आलेले आहेत. माहिती गोळा करा, तुमची इंट्युशन पॉवर पण थोडीशी इम्प्रूव्ह करा, मेडिटेशन करा, लोकांची मदत घ्या. तुम्हाला एंजल्स असं नक्कीच एखादं की आपल्याला एकदम असं क्लिक होतं. मी म्हटलं ना की असं होतं की अरे हे मला आधी का नाही सुचलं. तर त्या साईनकडे पहा, ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. हे आज ते तुम्हाला सांगून देत आहेत की मी तुला सांगतोय, तू कुठल्या रस्त्याने जा किंवा तू कोणता निर्णय घे, तू काय कर, त्याची साईन ते देत आहेत तुम्हाला. तुमचं तिकडे लक्ष जावं म्हणून आज ते तुम्हाला सांगू इच्छित आहेत की मेडिटेशन करा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, परमात्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला सांगतायत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. थोड्या महिन्यांमध्येच तुम्ही तुमच्या संधीपर्यंत, तुम्ही तुमच्या इच्छित कार्यापर्यंत नक्कीच पोहोचाल. खूप छान आणि खूपच सुंदर 3-4 दिवस झाले. आज सकारात्मकच म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आज नोची एनर्जी आली नाही, लेट गोची एनर्जी आली नाही. मला खूप छान वाटतं आहे, कारण का गेले 4 दिवस ते कार्डच हटत नव्हतं लेट गोचं. खूपच सुंदर. आज ती एनर्जी नाही आहे. याबद्दल माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सचं आणि ब्रह्मांडीय शक्तीचे मी आभार आणि अभिनंदन करते. खूप सुंदर एनर्जी आहे आजची. इन फ्युचर तुम्हाला तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे आणि आजच्यापेक्षा बेटर आहे, खूप सुंदर आहे. विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, युनिवर्सवर, ब्रह्मांडीय शक्तींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला काही साईन देत आहेत. आज ते तुम्हाला खरंच सांगत आहेत, ते की ते दाखवत आहेत तुम्हाला मदत करत आहेत. तर प्लीज थोडा अंतर्मनाचा त्यांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. कॉम्प्रोमाइजचं कार्ड आजसुद्धा आहे, ते तर आहेच. एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळेसच मागं येणं शक्य नाही, पण जर आपल्याला, मी आज असं म्हणते ह्या कार्ड्सकडे बघून की 4 पावलं नाही, आपल्याला 10 पावलं पुढं जायचं आहे. 10 पावलांसाठी एकच पाऊल मागे यायचं आहे. म्हणजे काय, मागे येणं याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की कॉम्प्रोमाइज करायचं आहे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही आहे, पटत नाही आहे, पण कॉम्प्रोमाइज का, तर मला माझं उद्दिष्ट गाठायचं आहे. ते करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल जर हटावं लागत असेल तर ते नक्कीच करा. आजही ती एनर्जी आहे, खूप सुंदर एनर्जी आहे एंजल्सची. आजचा दिवस नक्कीच खूप छान जाणार आहे. जे व्ह्यूअर्स माझा व्हिडिओ बघतात त्यांना जर काही अनुभव येत असेल, याच्यातून तुम्हाला काय जाणवत असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करा की तुम्हाला असं कुठलं स्वप्न किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला अचानक काही तुमच्या असं होतं की काय म्हणायचं, ध्यानीमनी नसताना जे आपण सतत चिंतत असतो की माझं हे काम होऊ दे, मला ह्याच्यात यश मिळू दे, माझा हा बिझनेस छान होऊ देत, किंवा माझ्या आयुष्यात ही व्यक्ती मला अशी अशी पाहिजे ती येऊ दे, आणि अचानक अशी थर्ड पर्सन कोणतरी येऊन आपल्याला काहीतरी क्ल्यू देऊन जातो. अशा काही गोष्टी होऊ शकतात एखाद्या काही व्यक्तींमार्फत, स्वप्नांमधून, किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं तुमचंच अंतर्मन म्हणजेच परमात्मा तुम्हाला नक्कीच असा काही क्ल्यू देईल की तुम्ही आणखीन जास्त क्लिअर व्हाल. हा अनुभव तुम्हाला आज येतो आहे. खूप छान आणि खूपच सुंदर अशी एनर्जी आहे आज. ह्याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी नाही आहे. पुढे चालत राहिला, ॲक्शन घेत राहिलात, माहिती गोळा करा. स्वतः युनिवर्स, ब्रह्मांडीय शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतायत, त्याकडे लक्ष द्या. खूप छान आहे बघा, पीसफुल रिझोल्युशन, खूप सुंदर. कालचं अबंडन्सचं कार्ड आलं होतं. ही समृद्धी, विपुलता तुमच्या आयुष्यात येते आहे, त्याचं आनंदाने हसत स्वागत करा. रिकव्हरी तुमच्यामध्ये रिकव्हरी होती आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही बदलताय, तुमच्यामध्ये बदल होते, तुम्ही ॲक्सेप्ट करताय. ठीक आहे, ही परिस्थिती अशी आहे
आपण काही वेळा परिस्थिती बदलू शकत नाही, आपण समोरच्या व्यक्ती, समोरच्या एनर्जीज आपण बदलू शकत नाही, ते आपल्या हातात नसतं. पण आपली स्वतःची एनर्जी बदलणं, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची वाढ करणं, आपला स्वतःचा दृष्टिकोन बदलणं हे आपल्या हातात असतं. जग बदलायचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून पुढे जाणे खूपच सुंदर. आजचा हेच आहे की तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवा, मेडिटेशन्स करा, खूप छान माहिती गोळा करा. तुमच्या समोर जे सायन्स येत आहेत ते ऐकण्याचा, ते माहिती करून घेण्याचा, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे मेडिटेशनच्या मार्फतच होऊ शकतं. म्हणजे स्वतःचा शोध घ्या. खूप सुंदर. आजची एनर्जी अप्रतिम आहे. म्हणजे आज मला गेले 3 दिवस झालं असं जाणवतं की असं स्टक नाही आहे, तर एक एक पाऊल तुम्ही पुढे पुढे चालत आहात. ती एनर्जी ही आहे. न थकता न थांबता तुम्ही सकारात्मक ऊर्जेने, पॉझिटिव्ह एनर्जीने पुढे पुढे चालत आहात. ती एनर्जी आज कार्डमार्फत येते आहे. आणि माझ्या व्ह्युअर्सला मी अशी विनंती करेल की खरंच ब्रह्मांडीय शक्तीला किंवा तुमचे जे आराध्य दैवत आहेत त्यांना आभार माना, अगदी मनापासून आभार माना. कारण ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत, ते स्वतः तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. हे कार्ड तर अप्रतिम, म्हणजे आजच्यासाठी खूप सुंदर हे कार्ड आलं आहे. ह्याच्यासाठी नक्की आभार माना. खूप छान. माझ्या या रीडिंगमधून जर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळत असेल, पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळत असेल, तुम्हाला तुमचा मार्ग दिसण्यासाठी माझा काही अंशी का होईना माझी जर मदत होत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय श्री कृष्ण, जय श्रीराम, सद्गुरू नमामि.